नमस्कार. आज आपण मोहिते पेवर्स ब्लॉक, मिलिटरी हापसिंगे, तालुका जिल्हा सातारा इथे आहोत. सातारा जिल्ह्यातील एक विश्वसनीय आणि उत्तम दर्जाचे पेवर्स ब्लॉक म्हणून ओळखले जाणारे मोहिते पेवर्स. आज आपण उत्तम क्वालिटीचे पेवर्स ब्लॉक कसे तयार होतात ह्याबद्दल ह्या व्हिडिओ मार्फत मोहिते पेवर्स ब्लॉकवरून बघणार आहोत. इथे विविध प्रकारे आणि विविध रंगामध्ये पेवर्स ब्लॉक तयार करतात. 4 ते 5 क्वालिटीचे मोल्ड इथे वापरले जातात आणि आपण आज बघत आहोत की मोहिते पेवर्स प्लॅन्टचं लेआउट कशा प्रकारे आहे आणि सोबत आपण उत्पादन कशा प्रकारे केले जाते हे आपण आज इथून बघणार आहोत. तर मित्रांनो, ही आहे मिक्सर कलर आणि आज प्रोडक्शन करणारे जे वर्कर्स आहेत त्यांनी आज पिवळ्या कलरचे प्रोडक्शन तयार करत आहेत. आपण मोल्डमध्ये कलर मिक्सरमधून कलर फिलअप करताना आपण बघत आहोत. हे मोल्ड कलरनी फिलअप केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेसमध्ये हे कॉन्क्रीट मिक्सरमधून एक उत्तम दर्जाचा मिक्सिंग मटेरियल तयार करतात आणि कलर मोल्डमध्ये हे मिक्सिंग मटेरियल फिलअप करताना आपण बघत आहोत. आपण बघत आहोत की एक चांगल्या प्रकारचे उत्तम दर्जाचे मटेरियल यूज करून त्यांनी हा मिक्सिंग मटेरियल मिक्सरमध्ये बनवलेलं आहे आणि लेबर फिलअप करत आहे. ते मटेरियल फिलअप केल्यानंतर काही लेबर ते व्हायब्रेटिंग टेबलवरून पेवर्स मोल्ड उचलून एक प्लायवर ठेवताना आपण बघत आहोत. हे सर्व मटेरियल तयार केल्यानंतर ते प्लायवर डब लावतात आणि त्यांना एक कवरमध्ये प्लॅस्टिक किंवा कापडी त्रेपालमध्ये ते 12 तास कमीत कमी झाकून ठेवले जातात आणि त्याच्यानंतर 12 तासानंतर ते वर्कर डिमोल्ड करतात. डिमोल्ड केल्यानंतर ग्राउंडवर ते कमीत कमी 12 तास मटेरियल लेआउट करतात सुकण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याला कलर कोटिंग करतात. त्यासोबत 2 ते 3 दिवस त्यांना वॉटर क्युरिंग करून त्याच्यानंतर ते पेवर्स डंप केले जातात. तर मित्रांनो, सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण एकदा मोहिते पेवर्स ब्लॉक, मिलिटरी हापसिंगे इथे एकदा व्हिजिट देऊन आपल्याला आवश्यक तिथे घर, गार्डन्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप अशा अनेक प्रकारे पेवर्स ब्लॉकचा वापर करून या परिसराचे मूल्य वाढवले. तरी सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा मोहिते पेवर्सला भेट द्या. धन्यवाद.